महाशिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा, हे नियम अजिबात विसरू नका. यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते, असे मानले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम. 1. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन अजिबात करू नये. 2. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षता, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारती फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान ठेवावे. 3. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुआ, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. 4. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता. 5. महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. 6. जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. 7. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानले जाते. 8. महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. 9. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. 10. महाशिवरात्री व्रताचे पारण निशिताकालच्या शुभमुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा हा नियम आहे. सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळाव्यात. महादेवाची कृपा नव्हे तर अवकृपा होईल. हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत, जे सोमवारी उपवास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित केलेला वार आहे. तसं बघायला गेलं तर 1 कळस पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासामध्ये करू नयेत. यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? भोपाळाचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती आपल्याला देत आहेत. सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरामध्ये करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रतकथा ऐका. सोमवारच्या उपवासामध्ये एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण काही वेळाने तुम्ही फळे सुद्धा घेऊ शकता. भोलेनाथाच्या पूजेमध्ये या चुका अजिबात करू नका. सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकल्याने दूध बाधित होते, ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही. भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक हा पूर्ण मानला जाईल.
भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे हे उत्तम मानले जाते. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत उपयुक्त आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा होता आपला महाशिवरात्रीची माहिती देणारा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.